आज आपण एक अशी व्यक्तिमत्व ती भेटेवरचा उनुरो नामचं विकास राठोड जे आज इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये घणो मोठं नाव करमेले घण मोठं अचीवमेंट करमेले कष्ट आणि जिद्द उन्नती हो पुरा भारतभरेमध्ये आज 40 देशीमध्ये उनुरो नामचं तो चालो उन्नती भेटा जय सेवालाल जय सेवालाल सर તમારો અમને આજ પરિચય દો विकास बाबूलाल राठोड झील मॅन्युफॅक्चरिंग अँड कॅलिब्रेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी डायरेक्टर ही कंपनी पुणा में आणि अभीपर्यंत हम एरंडोना में थी ही कंपनी चला रहे थे आपले शिवने इंडस्ट्रियल इस्टेट व ही कंपनी हम स्थापित केली आहे डायरेक्ट 400 महिन्यात पण ओव्हरऑल ही कंपनी इतिहास डायरेक्ट 25 वर्षे ती तिचं अंगाडी झील सर्व्हिसेस करून एक छोटी रिपेअर आणि मेंटेनन्स कंपनी थी ती अब मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचं तर हम प्रोडक्ट्स बनवायचा आणि भारतभर भी सप्लाय करायचा आणि जवळपास 40 देशांमध्ये आजपर्यंत एक्सपोर्ट भी करायचा इनका इलेक्ट्रोमॅग्नेटिक नॉइज कसं तो यूपीएससी में भी बऱ्यापैकी इलेक्ट्रोमॅग्नेटिक नॉइज जनरेट होतं आणि वो नॉइज मार मीटर काम कर रहे थे कोणी मारा अनुभव कमीमुळे वो टाइम मन ध्यान कोणी आहे की मार काही चुकार होतं रोज जाऊन ही करून दे तू करून दे ही करून दे तू करून दे पण प्रॉब्लेम काही सॉल्व होतो कोणी सलग તમને आश्चर्य वाटते सलग 3 आठवडा में स्ट्रगल करतो वो 3 आठवडा में अतरा मानसिक त्रास सहन किया कि वो यूपीएस मैन्युफैक्चरिंग कंपनी सारी उड़ी ओनर जे मुडागिर डिस्पैच शेड्यूल येते तो पोल मोड गए मार मीटर म्हणून यूपीएस त्या पण मार मीटर बेसाडेड करून थांब गए ओनर डिस्पैच पण आजी जास्त ताण आयला 15 वेळे में वो काय किती की आजी एक दूसरो जण आहे तो कोणतरी मीटर बनाया वाळो ओन बनाया की चल राठोड मीटर चाललो कोणीचं तू द मन कॉम्पिटिशन तयार आहे कॉम्पिटिशन तयार आहे मुळे आजी जास्त मन प्रेशर पड़ो पण देखो गम्मत कि मार कॉम्पिटिटर आए और मीटर लगाए मीटर यूपीएससी लगाते बरोबर मीटर आखो बड़गो तो वो सारी बॉम्बा में की कस काय बळगो राठोडन एटलीस्ट आत्रा तरी मालूम से की काही न किदे म्हणजे यूपीएस बळ कोणी तर जो वातावरण प्रोडक्शन मॅनेजर म्हणते की तू आजी प्रयत्न कर मग तुम दितीन दुचू आणि मारा एक छोटी सी चूक केली थी मारा ध्याने में 3 आठवडा स्ट्रगल करत वाला आणि मग दुरुस्त किदो आणि वो सारे मीटर जो एक्सेप्ट किदे आणि ओनर भी सारी यूपीएस डिस्पैच हुई तो ये पहिलो कसं नाही की अपयश ही यशाची पहिली पायरी असते तो तुमने वो दिव्य माहिती जाणू पडायचं यश चाके करता वो पहिली स्टेप येते ती मार आणि और बाद में परत कने वळण देखून कोण पडला और बाद में शेकडो ती प्रोडक्ट्स डिझाइन करतात 100 तीन जास्त प्रोडक्ट्स में आवेपर्यंत बनावेलो पण कने आता स्ट्रगल कोणी करून पडे जना की पहिलो प्रोडक्ट लॉन्च करताना भी मार्कन टेस्टिंग इक्विपमेंट वाइड रेंज एकदम वाइड वो टेस्टिंग इक्विपमेंट करता તમને આશ્ચર્ય વાટે કે इंजीनियरिंग कॉलेजेस रिसर्च सेंटर्स आर्मी नेव्ही एअरफोर्स एअरपोर्ट अथॉरिटी नंतर हे सारे म्हणजे बिग विमान कारखाना आपलं जे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचं वो रेल्वे अशी भरपूर कस्टमर्स की जे एक टेस्टिंग इक्विपमेंट वापरे वाळायचं सारी प्रकारे इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल इंडस्ट्री ये हमारे कस्टमर्स टेस्टिंग इक्विपमेंट करता है और व्यतिरिक्त हम कैलिब्रेशन स्टैंडर्ड्स बनावता काही नसते कैलिब्रेशन स्टँडर्ड मी તમને समजावून एक साधारण તમને मालूम છે की एक वजन काटाचं समजा वजन काटा पर आपण जाऊन उभे रे आणि तू एक्झॅक्टली 50 किलोच कोणी ही कशी पडते कळत તમને કે તમાર કન એક एक्चुअल 50 किलो माप लागायचं वो पर मेले राउंड 50 राकडा आरोचं कोणी येन गचं कॅलिब्रेशन also इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक पैरामीटर्स में भी वोल्टेज करंट फ्रीक्वेंसी पावर
रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स असे वेगवेगळे काय करतो आपण पॅरामीटर्स म्हणजे Parameters. भौतिक मूलभूत राशी जे कसं नाही तर ये भौतिक राशि करता आणि मेजरमेंट करे वाले जे मशीन्स रहता वो स्टँडर्ड हम बनावता अरे वाह. आणि તમને अभिमान वाटे की अशी प्रकारे स्टँडर्ड बनाववाळी भारतीय पहिली कंपनी आपलीच. अरे वाह. आज म्हणून असं वाटतो की आपण गोरुरो छोरा जे तांडे माहिती आतानी आज मेट्रो सिटी में स्वतः इंडस्ट्री उभार मेलोस तो खरंच सर घणो अभिमानेर વાત છે आपण पुरा गुरु सर की तमाज इंडस्ट्री स्वतः खडे कर मेलो છો कारण की તમારે ભાઈ હું ટેલેન્ટ है તો तुम प्रत्येकाना प्रयत्न केले तो मन वाटस की प्रत्येकाना प्रयत्न करणं तोच તમને यश आवस. बरोबर. तो सर प्रयत्न करते रे आणि आज यश उनूर मुंडाचं आणि आपण सरेसी वाटे करायचं सर. आजी मग आजी તમને થોડા પૂછું એમ कि आप मार बरोबर साधारण 35 एक प्रोग्राम काम कर रहे थे हम म्हणजे शॉप ऍक्ट नियम, लेबर लॉ नियम, इंडस्ट्रीज डिपार्टमेंट नियम सारी फॉलो करायचं. ही फार महत्त्वाची बात आहे की विनाकारण रोजगार निर्मिती करण्याचा कारण आडवळणे ते कोणसे कामगार किंवा कोणसे एम्प्लॉयर हम कोणसेच प्रकारे एक्सप्लॉयटेशन कोणी करायचं. बरोबर. ही फार महत्त्वाची बात आहे. महत्त्वाचं. और व्यतिरिक्त भारतीय आजपर्यंत साधारण 900 ते 1000 कॅलिब्रेशन लॅब्स मार कस्टमरचं अरे हो माहिती साधारण 400 ते 500 कॅलिब्रेशन लॅब्स पहिल्यांदा हमार प्रोडक्ट्स वापरतात आणि धंदो स्टार्ट केल्याचं. अरे वाह. घणच मोठा ही फार मोठी बात आहे कारण की एक नवीन उद्योजकांना प्रोत्साहन दे नवीन कॅलिब्रेशन लॅब चालू करताना आजपर्यंत भारतीय उद्योजक काय करते ते की अमेरिका माहिती, ब्रिटन माहिती, जर्मनी माहिती मशीन मागत येते आणि एक नवीन लॅब चालू करेल कमीत कमी 35 ते 40 लाख रुपये खर्च लागतो. वो खर्च हमार जे इम्पोर्ट सब्स्टिट्यूट प्रोडक्ट हम दे रहे वो बजट जास्तीत जास्त 7-8 लाखातून आवचं. तो 7-8 लाख भांडवले में कोई भी नवीन उद्योजक तयार होईल मॅडम. ही फार मोठी अचिव्हमेंट आणि एक नवीन उद्योजक तयार हो तो कमीत कमी होणार एक 500 लोकांना तरी रोजगार द्यायचा. नक्कीच नक्कीच. ही एक मोठी बात आहे. आणि हम अभीपर्यंत हमार कॅलिब्रेशन स्टँडर्ड वेगवेगळे देश में म्हणजे आजपर्यंत 40 से 3 जास्त देश में हम एक्सपोर्ट करने जा जना भी तम मशीन एक्सपोर्ट करोचो तो भारतीय डॉलर्स तम भारतीय लावचो. बरोबर सर. कोई भारतीय माई जर समजा मारसारखे उद्योजक कॅलिब्रेशन स्टँडर्ड बनावचं आणि वेचायचं तो जे भारत डॉलर तुम्ही खर्च करून पडते ते भी बचत होचं. तो ही मोठं हमार आर्थिक में चक्र में एक मोठं कॉन्ट्रीब्यूशन है आणि मेजरमेंट सायन्स में भी हमार एक कंपनी मोठं कॉन्ट्रीब्यूशन है. मेजरमेंट सायन्स म्हणजे मेजरमेंट म्हणजे मोजमाप. ओके. मेजरमेंट म्हणजे मोजमाप मतलब इलेक्ट्रिकल तुम्ही उदाहरण दिनो सहज समस्या काय असो की वजन काटा. वजन काटा. तो ही हमार मोठं कॉन्ट्रीब्यूशन है. या व्यतिरिक्त मन काही जास्त बोलण कोणीच कारण की मार्फत मैं सामाजिक कार्य भी करतो अपंग म्हणून खास करून आप देखो आप हमारे कंपनी में अपने गोर लोग एक 4-5 काम करत उन्होंने 3 पोर्ट्रा जेच मॅडम वो अपंगच पोलिओग्रस्त पोर्ट्राचं मार पूर्ण प्रोडक्शन हेड जे पूर्ण प्रोडक्शन प्लॅनिंग एक्झिक्युशन करायचं उच्चरा सुद्धा अपंग व्यक्तीचं शालिग्राम. तो मैं एकच कोचू की नवीन कोई भी पोर्ट्रा जना तुम तांत्रिक शिक्षण लोचो ITI हो, डिप्लोमा हो, डिग्री हो तर तुम मूलभूत तुम्हारा जे शाखाचं मेकॅनिकल है, इलेक्ट्रिकल है, इलेक्ट्रॉनिक्स है, काही भी है वो मेरा अनुभव लो. मोठी पगार नोकरी करतात धाटो मत कारण ही फार सोपंच आहे की तुम डिग्री लिहिते आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT में चले गे मोठं पॅकेज मिळायचं वो बात खरीच आहे. पण जर समजा वो जर तुम 1-2 वर्ष एखादी वर्कशॉप में काम किते एखादी छोटी कंपनी में काम किते तो तुमने धंदे सारी बारकावा प्रत्यक्ष माहिती देखील मिळायचं आणि तम वो नॉलेज बळे स्वतः
जर તમારે પણ ભાંડવલ દેવાળે કોઈ હે મારા સાચી વાત છે ભાંડવલ ન હે તો નિરાશ મત હો તમે શૂન્ય ભાંડવલેથી બી એ પદ્ધતિથી એ પ્રોટોકોલ હતી તમે ધંધો નાખ શકો છો અને મોટું નામ કમા શકો છો. મને आता एक વાત કેજો की सर की भांडवल तो सरेन बी जेवणा वो स्टार्ट केली ती जना भांडवल मळतो कोणी तो सर आजची जी पिढी छ छे जणांच की मारतन भांडवल छे कारण हताशे जावस पण मन वाटस की आज सर उदाहरण छ તમાર શેર મુંડા की कमीत कमी भांडवले माई ओ आज उनुरो पूरा विश्व व्याप मेलेच आणि फक्त भारतीय माईचे तो 14 देशी माई 40 देशी हां 40 देशी माई ओ आज उनुर इंडस्ट्री मोट कर मेलेच. तो सर મને એક વાત કહો તમારું તાંડેરું નામ મારું તાંડેરું નામ દડબીપરી પરશુરામનગર 40 ગાવ તાલુકો. वतीથી તમારું शिक्षण वगैरे होत असेल सर. મારું શિક્ષણ માં કેવું નહીં તમને કે मैं नाशिकेन शिकवय છું शासकीय विद्यानिकेतन महाराष्ट्र शासन शाळाचं होतं शिकवय છું आणि नंतर एसजीएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नांदेड वतीથી इंजिनिअरिंग केलं बी इलेक्ट्रॉनिक्स. તમારા શાસकीय नोकरीમાં તમ बाकी जागेवर बी सर आचो काम केले आणि मला वाटत की सर पुण्यामध्ये येतो तुम्हाला येतं पुण्यामध्ये जाऊ डिव्हिजन मेट्रोने हां तो सर पुण्यामेच सरकारी जे गव्हर्नमेंट जॉब रस ऊ छोडे ओ काळे में हिम्मत करू खरोच सर તમારા ओ चॅलेंज खरोच हमारो बंजारा समाज अप्रिशिएट करे कारण की सरकारी नोकरी छोडणं आजच्या जमान्यामध्ये तो हिम्मतच छे केली आणि बिझनेस में आपण स्वतः काहीतरी नाम करणं ही विचार ही आजची पिढी करेली. तो सर तुम्ही काय वाटत आजची युवा पिढीला तुम काय मेसेज देऊ शकतो. मग मारे एकच मेसेज आहे की स्वतःवर विश्वास जर ठेव नॉलेज पर पहिलं तर नॉलेज आणि एक्सपर्टाइज तुम्ही लागायचं काही बी स्टार्ट करायला अगदी आंधळपणे मग केवळा कोणी की तुम डायरेक्ट जंप करो बिझनेस में तो तुम्हारा पाया तुम मांगाडी सुधारो आणि ओळखता येईल की शिक्षण लेताना तुम मूलभूत अभ्यास करो वाचो और बाद इंडस्ट्री में अनुभव लो 3-4 वर्ष आणि પછી તમાર ભાંડવલ ઈ દુયમ વાત છે ભાંડવલ રો મતી રો ભાંડવલ હે તમાર કન ભાંડવલ તો સ્ટાર્ટ કરો મેન્યુફેક્ચરિंग ભાંડવલ નહીં હે તો સર્વિસ इंडस्ट्री से स्टार्ट करो. आज मार जे कंपनीचं मॅडम मॅन्युफॅक्चरिंग इन ISO 9001 प्रमाणपत्र मिळवायचं आम्हाला स्वतः इन हाऊस कॅलिब्रेशन लॅबचं कॅलिब्रेशन लॅब में हमारा गुंतवणूक अति उच्चच की वेगवेगळे देशात भारी में भारी मोजमाप करेल मशीन हम विकतले मिळायचं तो फार मोठी गुंतवणूक आणि हमारा वो लॅबेन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे बॉडीचं NABL नॅशनल अक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज तो मान्यताचं हो लॅबेन घणच मोठा अचीवमेंट असं की आपलं भारत सरकार बी તમને सपोर्ट प्रमाणपत्र देणे सर आपण जना पुरा इंडस्ट्री तुम्हाला देखरेख तो मन आता एक आज वाटी की आता बंजारा शेजाकर बीच तम तो म्हणून सपोर्ट करायचोच आणि आज आधी बात केलच की सर 35 ते 40 लोकून आज रोजगार देलीस म्हणून परिवार सांभाळलीस तो ही घण मोठ वाट छ की रोजगार निर्मिती जे सरकारतच की आणि बाकी विकास रोजगार निर्मिती छे तो मन वाटस की सर एमआय बी तम मोठो सहभाग छ તમારો आणि सोशल वर्क में तो आणखी काही करतो सर म्हणजे मग आपण जे 35-40 जे पोरपड्याचं ओनर माहिती 4 पोरपड्या गोरेडचं वो 4 पोरपड्यामध्ये 3 पोरपड्या पोलिओ होती अजून पोरपड्याचं देखो पण सर वो अतिशय मेहनतीचं ही एक विशेष बात आहे की आधूचं करण आपण दुर्लक्ष कोणी करू शकते आणि ओनर पर खुशी मेहरबानी कोणी करतो की तिन्ही पोरपड्या अतिशय होतकरूच आणि वो मन म्हणजे पूर्ण बाजू सांभाळण्याचं आपलं प्रोडक्शन आहे अतिशय मेहनती आणि इमानदार पोपडाचं आहे तिन्ही पण ती काम चोख पार पडायचं ही विशेष गोष्ट आधूचं करण आपण म्हणून अगदी कमी लेखच शकतो आज आणि व्यतिरिक्त मॅडम सॉरी इंटरप्ट करत होतो की व्यतिरिक्त हम जिसं कंपनी में थी हमारे पॉलिसीचं की हम काहीतरी सोशल वर्क करेल तो सोशल वर्क आवडी माहिती एक अपंग शाळाचं ITIचं राहतो तो माहिती पासवर्ड ठेवाळे इलेक्ट्रॉनिक्सचा प्रोग्राम पूर्ण एक इलेक्ट्रॉनिक किट त्याचा म्हणजे स्क्रूड्रायव्हर सेट राहायचं Allen key सेट राहायचं कटर्स राहायचं वेगवेगळे नंतर मल्टीमीटर सेट राहायचं
तू किट रचा जवळपास एक 25-30 कोटांनी दरवर्षी त्याचा म्हणून बाहेर जाऊन म्हणजे काही बाहेर जाताना वो ओनर स्वतः व्यवसाय कसं कसं छोटं मोठं रिपेरिंग आहे, मोबाईल रिपेरिंग शॉप नाही का, टीव्ही रिपेअर शॉप अशा प्रकारे जे व्यवसाय रचा कोणशी बी तालुका प्लेस में ती आई रचा तो मन वाटत की सर रोजगारी सर्व बी प्रोत्साहन दत शेजाकडून कारण की किट ही घणो महत्वेरो विषय छ इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री में तमातन किट रे तो तमच स्वतः रोजगार निर्मिती करू शकतो तो सर घणच मोठं तम कार्य करજો और सर नेहमीच सेवाला नेहमीच आशीर्वाद दे सर મને આજે એક વાત પૂછેલ સાત की તમાર જે ફેમિલી છે ઉનોરો સપોર્ટ તમને શું મળે एक फार अचूक प्रश्न आहे. मग केहचो की म्हणून आघाडी भांडवल लेताना माझी पत्नी अक्षरशः दागिना मोड नाखी आणि अभिपर्यंत वाटचाल मी फार मोठं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे તમને નાનું વાટે की म्हणजे प्रत्येक एक वस्तू जे लेतो गेलो कमर्शियल शॉप वर तुम्हाला एरंडरा में 3 आणि ही प्लॉट बांधना चेक नाही घ्या समजा प्लॉट लेताना वास्तू बांधली प्रत्येक वेळेस कर्ज लेताना किंवा नवीन खरेदी करताना वकीलचं प्रत्येक वातेर म्हणजे कायद्याप्रमाणे सारे अभ्यास करेवाळे सल्ला देवाळे योग्यचं अयोग्यचं गुंतवणूक फार मोठं कॉन्ट्रीब्युशनचं स्वतः बी हाताळेन कंपनी ॲडमिनिस्ट्रेशन देखाचं अकाउंट्स वगैरे देखाचं उभी हातभार मार पोरप्याने दुयन उच्च विद्या भविष्यचं छोरा हिमांशू याचं बी इलेक्ट्रॉनिक्स करायचं MBA करायचं मार्केटिंग में आणि छोरी जे जो बीटेक मेकॅनिकल करायचं सिव्हिल माहिती वो भी अब MBA मार्केटिंग करायचं आजचे इन्स्टिट्यूट माहिती तो ओव्हरऑल पण एक बात नक्कीच आहे की कोई भी तुम व्यवसाय करोचो त्यांनी व्यवसाय आणि कुटुंब हे दोन्ही फ्रंटेर सांगड घालतो आहे नाही मार बाबतीत के अंतर घेऊ तुम्ही उतरा वो न्याय कोणी दे सको पण या किती म्हणांगे लाईफ में मारी प्रयत्न आहे की कुटुंब प्रमुख म्हणून अतिशय आजची जबाबदारी लेर माणूस पण ओव्हरऑल वो म्हणजे सारे सपोर्ट केली वर्ष आणि केली सपोर्ट शिवाय तर काही अचीव कर शकतो तुम्ही लाईफ बरोबर प्रत्येक पुरुषेरला एक महिला नक्कीच रच ओरो कणा रच कारण की जतोनी तमार घरे में ती सपोर्ट रहनी जतोनी मनक्या उभो रहनी यशस्वी रहनी तो मन वाटस की तमार फॅमिली तमार बाई तमार सोबत छ कारण आज तम आत्रा यशस्वीरित्या शेतम पार पाडरेचो आणि सर आज बंजारा वर्ल्ड टीव्ही पर मॅडम प्रॉमिस भी करवे की आजी ती मग भरपूर वेळ देवाचो कारण की आम्ही थोडी फक्त सर कष्ट केले आणि आज उन्नूर डेव्हलपमेंट पुरा देशेमाई आज नाम केले तो खरंच सर तमने बंजारा वर्ल्ड चॅनल ओढी थी घणघण शुभेच्छा थैंक यू वेरी मच बंजारा वर्ल्ड चैनल हमारी संस्कृति हमारा अभिमान जे प्रमाणे हमारे बंजारा समाजा पर हमने अभिमान छ ओच प्रमाणे सर आज अपने आज इंफॉर्मेशन देने उन्होंने कष्टेर काही चीज है वो अपने के मार्गदर्शन केले और सारूकरण अपन सेवालाल महाराजे प्रतिमेरो फोटो उन्होंने भेट करायचा